त्यांची हे असेल ना. आवाज येतोय का माझा? असेल तर कमेंट्स करा कृपया. हा समजराव. हा जस्ट चालू आहे. कोणाच्या अकाउंटला? मुक्त साळवे, अखिल भारतीय मुक्त साळवे. अखिल भारतीय मुक्ता साळवे. मुक्ता साळवे का दलित आंदोलन मुक्ता साळवे. मुक्ता साळवे सर. सर्वांपर्यंत माझा आवाज येतोय असं गृहीत धरतो आणि सुरुवात करतो. सुरुवातीलाच ज्या ज्या महामानवांनी माणसाचं जगणं सुसह्य होईल यासाठी प्रयत्न केले, ते तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा कबीर, रयतेचे राजे छत्रपती सम्राट शिवाजी महाराज, या देशामध्ये शिक्षणाची परंपरा सुरू करणारे लहुजी साळवे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा बी शेख, उस्मान शेख, सर्व सत्यशोधक ज्यांनी या देशामध्ये सामाजिक क्रांती घडवली, ते सर्व थोर क्रांतिकारक मांग महाराजांच्या दुःखाचा निबंध लिहिणारी आद्य क्रांतिकारक मुक्ता साळवे भारतातीलच नव्हे तर जगातील अस्पृश्य आणि वंचित समूहासाठी एक आदर्श ठरलेले ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ही प्रबोधन व्याख्यानमाला सुरू आहे, ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. या सर्व महान मानवांना विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर आपण सर्व ऑनलाईन उपस्थित राहिलात, आपल्या सर्वांना मी वंदन करतो. जय भीम, जय लहुजी, लाल सलाम करतो. बांधवांनो, या लॉकडाऊनच्या काळामध्ये संकटांनाच संधी मानून आपल्यासारखे सर्व वंचित समूह आपली वैचारिक भूक भागविण्याचं काम करत आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचं ज्ञानाची भूक बहुजन समाजाला लागली पाहिजे असं ज्योतिराव म्हणायचे. आणि आज त्याचा काही एक प्रत्यंतर आपल्याला येत आहे. या निमित्तानं आपण सर्व आज एकत्र येतो आहोत, एक चांगली गोष्ट आहे. तर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी निमित्त विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करणारे अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष, महाराष्ट्रातील ख्यातनाम लोककलांचे अभ्यासक, कवी, कथाकार, कादंबरीकार माननीय सोपानरावजी खुडे, माननीय किशोर जाधव, माननीय सुरेश पाटोळे सर, या सर्व चळवळीला बळ देणारे आमचे दलित युवक आंदोलनाचे सचिन भाऊ बगाडे, या ठिकाणी उपस्थित सर्व भावांनो आणि बहिणींनो, एक आगळीवेगळी ही व्याख्यानमाला या ठिकाणी आज सुरू केलेली आहे. कालच या व्याख्यानमालेचं उद्घाटकीय भाषण आमचे बंधू डॉक्टर शरद गायकवाड यांनी दिलेलं आहे. काहीसा व्यत्यय आला, परंतु कालपासून ही व्याख्यानमाला सुरू झाली आणि आजचा हा दुसरा दिवस एका वेगळ्या
संकल्पनेतून ही व्याख्यानमाला सुरू आहे. साहित्यिक आणि त्यांच्या साहित्यिक कृती, आणि म्हणून या ठिकाणी मला जो सन्मान दिला आहे आपल्यासमोर उपस्थित राहण्याचा, तो माझा सन्मान नाही तर माझ्या लेखन कृतीचा सन्मान आहे असं मी सुरुवातीलाच स्पष्ट करतो. ज्यांच्यामुळं मला सन्मान मिळाला ते माझ्या संशोधनाचे विषय ठरलेले महाराष्ट्र शाहीर शंकर भाऊ यांनाही मी सुरुवातीलाच वंदन करतो आणि माझ्या या विषयाला सुरुवात करतो. चला साहित्यिकांच्या भेटीला हा आगळा वेगळा उपक्रम अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य परिषदेच्या वतीने या ठिकाणी आज संपन्न होतो आहे. महाराष्ट्रामध्ये असे अनेक साहित्यिक आजही वंचित आहेत, कारण या देशामध्ये जी एक परंपरा सुरू झालेली आहे ती म्हणजे जातनिष्ठ अशी परंपरा, आणि या जातीच्या वणव्यामध्ये असंख्य कलावंत, असंख्य साहित्यिक हे मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेले आहेत, उपेक्षेमध्ये होरपळत आहेत. काही अंशी त्यावरचा हा उपाय म्हणून आपण या व्याख्यानमालेकडे पाहावं. या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी महाराष्ट्रातील तमाम वंचित समूहातील लेखकांना आवाहन करतो की आपणही समाजाकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. 4 पावलं आपणही पुढे आलं पाहिजे, कारण अण्णाभाऊ म्हणतात की जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच कदर जनता करत असते. आणि म्हणून साहित्यिकांनी सुद्धा आपला आविर्भाव सोडून, सर्व प्रकारचा अहंगंड सोडून किंवा निर्णगंडही सोडून आपण या जनतेकडे गेलं पाहिजे, आपल्या कलाकृतीबद्दल बोललं पाहिजे. सोपान खोडे सरांनी मला त्याच भूमिकेतून आज या ठिकाणी बोलायला आमंत्रण दिलेलं आहे. त्यामुळे मी आज जो आपल्याशी संवाद करणार आहे काही वेळ, तो माझा विषय आहे शंकर भाऊ साठे व्यक्तित्व आणि कर्तृत्व या ग्रंथाची निर्मिती प्रक्रिया. आपण पाहिलं असेल हा ग्रंथ 15 मार्च 2018 रोजी पुण्याच्या अस्मिता चांदणे, दीपक चांदणे या 2 तरुण प्रकाशकांनी त्यांच्या प्रतिमा पब्लिकेशन्स या संस्थेतर्फे हा ग्रंथ 15 मार्च 2018 रोजी प्रकाशित केला. 344 पानांचा हा बृहद असा संशोधन ग्रंथ आहे असं मी मानतो. सर्वप्रथम या ग्रंथाचं श्रेयनामावलीमध्ये आपण पाहिलं तर या ग्रंथाची सुबक अशी जुळवणी करणारे माझे मित्र सूरज लहूजी चौधरी उदगीर यांचा मी ऋणी आहे. त्याचबरोबर या ग्रंथासाठी सुंदर असं मुखपृष्ठ बनवणारे, अत्यंत आखीव रेखीव असं हे मुखपृष्ठ बनवलंय ते महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार सरदार जाधव औरंगाबाद यांनी. या ग्रंथाचं काम खरोखरच दीपक चांदणे, अस्मिता चांदणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मनपूर्वक असं केलेलं आहे. चांगली अशी एक बांधणी या ग्रंथाची झालेली आहे, त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो एक लेखक म्हणून. सुवर्ण अक्षरामध्ये अण्णाभाऊ शंकर भाऊंचं नाव या ठिकाणी या मुखपृष्ठावर कोरलेलं आहे. ही झाली बाह्य बाजू. या ग्रंथाला आतून सजवण्याचं काम ज्यांनी केलं ते महाराष्ट्रातील अण्णाभाऊंच्या साहित्याचे पहिले संशोधक आदरणीय डॉक्टर बाबूराव गुरव, ज्यांनी या ग्रंथाला प्रदीर्घ आणि सविस्तर अशी प्रस्तावना लिहून माझं मनोबल वाढवलं. त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ग्रंथाचं मनपृष्ठ अत्यंत छोटं आहे, परंतु अतिशय महत्त्वाचं असं लेखन महाराष्ट्रातील सत्यशोधक चळवळीचे आधारस्तंभ असलेले, मार्क्स, फुले, आंबेडकरवादी चळवळींचे अभ्यासक असलेले आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या
मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष राहिलेले माननीय प्राध्यापक रामप्रसाद तौर यांनी हे मनपृष्ठ लिहिलेलं आहे. त्यांनीच परिवर्तनाचा वाटसरू या महाराष्ट्रातील नामांकित नियतकालिकामध्ये शंकरभाऊ साठे व्यक्तित्व आणि कर्तृत्व या ग्रंथावर अत्यंत साधक बाधक असा चर्चा करणारा विस्तृत असा एक लेख लिहिलेला आहे. या ग्रंथावर प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम, माननीय नारायण सोनकांबळे, नांदेडच्या आमच्या कवयित्री भगिनी छायाताई बेले अशा अनेकांनी आतापर्यंत लिहिलेला आहे. आणि महाराष्ट्रभर हा ग्रंथ पोहोचवण्याचा प्रयत्न आमचे प्रकाशक बंधू हेही करत आहेत. या निमित्तानं या ग्रंथाची निर्मिती प्रक्रिया उलगडण्यापूर्वी मी हा ग्रंथ कुणाला अर्पण केला आहे त्याबद्दलही थोडं बोलणार आहे. हा ग्रंथ मी चौघांना अर्पण केलेला आहे. ही खरोखरच माझ्यासारख्या एका अतिसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला ज्यांनी घरीदारी साथ दिली असे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी माननीय इंद्रजित भालेराव जे माझे गुरु आहेत, त्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम कथाकार ज्यांनी अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त लिहिलेल्या कथेला पहिलं पारितोषिक मिळालं आणि जे पुढे सातत्यानं लिहितच राहिले असे दलित ग्रामीण साहित्याचे समन्वयक, सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक माननीय भास्कर चंदनशिव, मी आताच उल्लेख केला ते सत्यशोधक विचारवंत प्राध्यापक रामप्रसाद तौर आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा PhDचा प्रबंध मी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला सादर केला ते माझे मार्गदर्शक डॉक्टर राजकुमार मस्के सर. या चौघांना मी हा ग्रंथ अत्यंत सविनय कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेला आहे. आता या ग्रंथाच्या अनुषंगाने आपण जर बघू लागलो तर हा ग्रंथ लिहिला म्हणजे हा ग्रंथ काय आहे तर हा ग्रंथ एक संशोधन आहे. मुळामध्ये हे संशोधन आहे. 2008 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात PhD या पदवीसाठी संशोधन करण्यासाठी म्हणून मी हा विषय विद्यापीठात नोंदवला आणि माझे मार्गदर्शक डॉक्टर राजकुमार मस्के यांच्या मदतीनं एक छोटासा मी सारांश पत्रिका तयार केली आणि विद्यापीठानं ती स्वीकारली आणि 2008 पासून माझं काम सुरू झालं. आता हा शोध एका लेखकाचा आहे. आता हा लेखकाचं मी का घेतला, काय निवडला असेल, माझ्या काही जाणीव नेणिवेमध्ये काही गोष्टी असतील आणि त्यातून मी हा विषय संशोधनासाठी निवडलेला आहे. यातल्या मनोगतात मी लिहिलं की काही गोष्टी मी जाणीवपूर्वक केलेल्या आहेत, काही घडलेल्या आहेत. माझ्या आयुष्यामध्ये चळवळ फार लवकर आलेली आहे. याला कारण सर्व प्रकारची वंचितता, घरी 4 भाऊ 1 बहीण, मोठं कुटुंब आमचं, गावात घर नाही, शिवारात शेत नाही म्हणून कुठेच पत नाही, अशी इतरांसारखीच सर्वसामान्य माणसांसारखीच वंचित समूहातल्या माणसांसारखीच माझीही अवस्था. घरात सर्वात मोठा, त्यामुळं बऱ्याचदा मला वसतिगृहात राहावं लागलं आणि या वसतिगृहामध्ये मला अनेक चांगली मित्रमंडळी मिळाली. कॉम्रेड गणपत भिसे, कॉम्रेड आशक उफाडे, मारुती गायकवाड, संजय कसाब या सर्व मित्रमंडळींनी आम्ही सर्वांनी एक चळवळीला दिशा देण्याचं काम केलं. त्या काळामध्ये प्रभाकर ढगे, प्रतिभा बोरकर ही सर्व विद्यार्थी दशेमध्येच माझे सहकारी राहिले. आमा लोमटे असतील त्यामध्ये लेखक. या काळामध्ये माझी जडणघडण शेलूच्या नूतन महाविद्यालयामध्ये झाली. प्राध्यापक प्रकाश कामतीकर, प्राध्यापक यादव गायकवाड असे चांगले लेखक मला शिक्षक म्हणून लाभले. त्यानंतर मी परभणीला 1 वर्षासाठी शिकायला गेलो. त्या ठिकाणी मला इंद्रजित भालेराव सर यांचं मार्गदर्शन लाभलं. पुढे विद्यापीठामध्ये गेल्यानंतर
डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर S भोसले, गंगाधर पानतावणे, शरद व्यवहारे अशा प्रकारची मला गुरुजी मंडळी लाभली. वाचन माझं वाढत गेलं आणि एक चळवळीची दिशा असल्यामुळं मी अभ्यासाकडे वळत गेलो. त्याच ठिकाणी विद्यापीठामध्ये मी MPhil केलं. राघवेळ या कादंबरीवर, नामदेवचं कांबळे यांची कादंबरी. नंतर आपल्याला PhD करायचं आहे असं मनोमन ठरवल्यानंतर मग PhDला विषय काय घ्यावा, तर मग दरम्यानच्या काळामध्ये अण्णाभाऊंचं साहित्य मी बरंचसं वाचलं होतं. एक प्रकारची जगायला उमेदच मला अण्णाभाऊंच्या साहित्यामुळे आलेले. मला आठवतं आहे मी 9वी-10वीला असेल त्या काळामध्ये मला फकीरा वाचायला मिळाला. अक्षरशः रेल्वेच्या पटरीच्या बाजूनं पायी जात जात मी फकीराचं वाचन केलं. एक झपाटून जाऊन ते वाचन मी केलं. त्यानंतर महाविद्यालयामध्ये आल्यानंतर अण्णाभाऊंच्या बहुतांश कादंबऱ्या मी वाचल्या आणि त्यानंतर मग या जगण्याच्या रहाट गाडग्यामध्ये थोडंफार लेखन करत गेलो. काहीतरी लिहित होतो, परंतु त्याला संशोधन असं म्हणावं का असं काही नव्हतं. ते उदगीरला आल्यानंतर थोडंसं स्थैर्य लाभलं मला आणि त्या काळामध्ये वाचन अधिक वाढवलं. आता आपल्याला PhD करायची आहे अशा हेतूनं एकदा सहज एक पुस्तक चाललं. एक मला पुस्तक मिळालं, ते होतं माझा भाऊ अण्णाभाऊ. तर हे एक छोटंसं पुस्तक, माझा भाऊ अण्णाभाऊ. या पुस्तकाबद्दल मी अगोदर ऐकलं होतं, परंतु या पुस्तकाबद्दल हे पुस्तक मला वाचायला मिळालं नव्हतं, जे मला उदगीरच्या हावगी स्वामी महाविद्यालयामध्ये वाचायला मिळालं. आणि याच्या मागचं मूलपृष्ठ जे आहे त्या मूलपृष्ठावर एक फोटो मला पाहायला मिळाला. एक आगळा वेगळा लेखक आणि या लेखकाच्या मी प्रेमात पडलो. आणि खाली पाहिलं तर या ठिकाणी मला 12 कादंबऱ्यांची नावं भेटली. 12 कादंबऱ्या. म्हणजे मी MA केलं, MPhil केलं, परंतु तोपर्यंत मला कुठल्याही मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये शंकर भाऊ साठे असा एखादा लेखक महाराष्ट्रामध्ये होऊन गेला किंवा आहे याचं सूत्रामही एक शब्दही मी वाचला नव्हता. बघा, म्हणजे मी महाविद्यालयामध्ये BA केलं, विद्यापीठात MA केलं, विद्यापीठातच MPhil केलं. एवढी सगळी वर्ष मी स्वतःला वाचक समजायचो. म्हणजे एवढं मी वाचन केलं तरीही मला शंकर भाऊंबद्दल एकाही ओळीचं साहित्य किंवा इतिहासातली नोंद आढळली नव्हती आणि मला धक्का बसला. म्हणजे 12 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, माझा भाऊ अण्णाभाऊ लिहिलेला आहे. आणि मग मी माझा भाऊ अण्णाभाऊ हा ग्रंथ वाचायला घेतला. बांधवांनो, खरोखरच अण्णाभाऊंचं अस्सल चरित्र काय असेल तर ते माझा भाऊ अण्णाभाऊ. यापेक्षा महाराष्ट्रातल्या एकाही पठ्ठ्यानं, होय जाणीवपूर्वक म्हणतो मी, की एकाही पठ्ठ्यानं अशा प्रकारचा ग्रंथ, अशा प्रकारचं चरित्र लिहिलेलं नाही आहे. आणि मग ही जी उणीव आहे, फार मोठी उणीव आहे, साधी गोष्ट नाही. की आतापर्यंत आपण लिहायला पाहिजे पण लिहित नाहीत, वाचायला पाहिजे वाचत नाहीत. ज्यांच्यासाठी अण्णाभाऊंनी लिहिलं त्यांनी तरी वाचलं का हो? 35 कादंबऱ्या, 12 कथासंग्रह, माझा रशियाचा प्रवास, वाटेगाव ते रशिया व्हाया मुंबई, ही काही साधी गोष्ट आहे? एवढं सगळं लिहून ठेवलं, पण त्या वंचित, उपेक्षित, शोषित समाजातील लोकांनी, ज्यांना आपण शिक्षित म्हणतो, अशा तरी लोकांनी ते वाचायला हवं होतं. परंतु अतिशय अंधाराचंच असं तो काळ होता. आणि म्हणून मला माझ्या मनाला एक टोचणी लागली की अशा प्रकारे एवढ्या लेखकांचं साहित्य अंधारात राहू शकतं का? होय, अण्णाभाऊंचं साहित्य आता कुठे बाहेर येऊ लागलं होतं, त्याला कुठेतरी आता उजेड मिळू लागला होता. कारण या काळामध्ये मातंग समाजानं, जात समूहानं उठाव केला, आंदोलनं केली आणि मग अण्णाभाऊंच्या नावानं एक महामंडळ मिळालं आणि त्याच काळामध्ये अण्णाभाऊंचं समग्र वाङ्मय प्रकाशित करा अशी मागणी सुरू केली होती. मला आठवतं आहे, आम्ही डॉक्टर आंबेडकर विद्यापीठामध्ये शिकायला होतो. त्याच्या अगोदर मी शिरोळला शिकायला असतानाच अण्णाभाऊ साठे विद्यार्थी मंच नावाची चळवळ आम्ही सुरू केली होती. त्याच्या अगोदर मी छात्रभारती, SFI अशा पुरोगामी विज्ञानवादी संघटनेमध्ये कार्यरत असायचोच. आणि मग
अण्णाभाऊ साठे विद्यार्थी मंच ही स्थापना काय केली, तर हे जे वंचित समूहातील मुलं आहेत, अशा वंचित समूहातील मुलांना एकत्र आणायचं आणि मग अण्णाभाऊ साठे विद्यार्थी मंचानं नामांतराच्या लढ्यामध्ये मोठं योगदान दिलं. पुढे नामांतर झालं आणि अण्णाभाऊ साठे विद्यार्थी मंच आता औरंगाबादला गेला, कारण आम्ही औरंगाबादला गेलो आणि मग विद्यापीठामध्ये आम्ही अण्णाभाऊ साठे विद्यार्थी मंच ही चळवळ रुजवली. काही एक परिणाम म्हणून सरकारनं अण्णाभाऊंचं समग्र वाङ्मय छापायचं ठरवलं, परंतु ते छापू शकलं नाही. बघा, आज 2020 आहे, पण तरीही अण्णाभाऊंचं समग्र साहित्य शासनानं प्रकाशित केलेलं नाही. किंबहुना ते समग्र साहित्य आज उपलब्ध आहे असंही म्हणता येत नाही. आणि मग अण्णाभाऊंची अशी अवस्था आहे, तर शंकरभाऊची काय अवस्था आहे? मी जेव्हा मग शोध घेऊ लागलो शंकरभाऊंचा, मग कारण शोधा म्हणजे सापडेल, असतं इथंच असतं, परंतु आपल्याला ते शोधलं पाहिजे. मग मला काय सापडलं, तर शंकरभाऊ साठेंच्या जीवन कार्यावर कुठं काही मिळतं का, हा शोध जेव्हा मी सुरू केला तेव्हा मला काही संदर्भ मिळायला लागले. त्यामध्ये जग बदल घालूनी घाव नावाचं एक आत्मकथन आहे, एकनाथ आवाडांचं. जग बदल घालूनी घाव, एका कार्यकर्त्याचं भन्नाट असं आत्मकथन. यामध्ये एक उल्लेख असा आहे एकनाथ आवाडांनी केला आहे की जेव्हा मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलो, अण्णाभाऊंच्या गावाला गेलो, तेव्हा मला शंकरभाऊ भेटले आणि शंकरभाऊंनी मला त्यांच्या एका नायकाच्या घरी नेलं. बघा, नायकाच्या घरी. कोणता नायक होता, तर त्याचं नाव होतं लखू. बघा, लखू नावाची कादंबरी शंकरभाऊंनी लिहिली. हा लखू बल्लाळ हा एक जिवंत असा नायक होता, ज्याचा उल्लेख एकनाथ आवाड करतात. आणि मग ते म्हणतात की त्या गाडीवर मोटरसायकलवर मी बसून गेलो आणि माझ्या मागं तो लखू बसला होता. दांडगा असा उंच माणूस, उंचापुरा, ज्यानं त्या काळामध्ये इंग्रजांनाही हैराण करून सोडलं होतं आणि ज्यानं गरिबांसाठी लढा दिला होता, असा तो लखू बल्लाळ, लखू या कादंबरीचा नायक. असे काही संदर्भ मला मिळत गेले. मग पुढे बटी नावाचं एक आत्मकथन मला हाती लागलं. बटी, जे डॉक्टर बाबासाहेब घाटगे यांनी लिहिलेलं आहे. आज आपल्यामध्ये बाबासाहेब घाटगे नाहीत. दुर्दैवानं त्यांचं फार अल्प काळामध्ये निर्माण झालं बाबासाहेब घाटगे. समाजशास्त्राचा हा संशोधक बाबासाहेब घाटगे, गारगोटी या ठिकाणी ते राहायचे, कोल्हापूरला. त्यांचा मी मोबाईल नंबर घेतला, संपर्क केला, बटी पुस्तक मागवून घेतलं आणि मग बटी या ग्रंथामध्ये मला शंकरभाऊंचा बराचसा शोध लागला. की त्या काळामध्ये बटीमध्ये लिहितात बाबासाहेब घाटगे की शंकरभाऊ हा एक वयोवृद्ध ज्येष्ठ लेखक, परंतु धडपड किती समाजासाठी काहीतरी करण्याची. 1968ला शंकरभाऊंना अण्णाभाऊंनीच एक पेन दिला लिहायला. बघा, आता ही घटना जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. शंकरभाऊ सांगतात की मला माझ्या अण्णाभाऊंनी पेन दिला आणि सांगितलं की बाबा शंकरा, या पेननं मी भरपूर लिहिलं आहे. कधीची गोष्ट आहे, 1968ची. पुढे 1970ला अण्णाभाऊ जातात आपल्यातून निघून. त्याच्या अगोदर 1 वर्षापूर्वी आपल्या धाकट्या भावाला अण्णाभाऊ हा पेन देतात आणि सांगतात की मी या पेननं पुष्कळ लिहिलंय शंकरा, हा पेन तू जपून ठेव बरं. तर अण्णाभाऊंचा हा जो संदेश आहे, हा संदेश शंकरभाऊंच्या लक्षात कधी आला, जेव्हा अचानक 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊ आपल्यातून निघून गेले. आणि मग त्या दुःखातून बाहेर पडल्यानंतर शंकरभाऊंना असं लक्षात आलं की आपल्याला हा पेन अण्णाभाऊंनी का दिला असला पाहिजे. आणि त्याच काळामध्ये शंकरभाऊ फिरत होते अण्णाभाऊंच्या जयंत्यांच्या निमित्तानं. त्याच काळामध्ये समाजाला धीर देण्याचं काम शंकरभाऊ करत होते. आणि मग त्याच काळामध्ये शंकरभाऊंची महाराष्ट्रावर भ्रमंती सुरू झालेली होती आणि लोक सांगत होते, शंकरभाऊ तुम्ही या आठवणी फक्त भाषणात सांगू नका, तर तुम्ही लिहा. आणि त्याच पेननं शंकरभाऊंनी माझा भाऊ अण्णाभाऊ हा ग्रंथ लिहिला.
अत्यंत सुंदर असं हे चरित्र. म्हटलं तर चरित्र आहे, म्हटलं तर आत्मचरित्र आहे. परंतु भावाभावांचं प्रेम कसं असावं बघा. माझा भाऊ, अण्णा भाऊ, हे दोघं भाऊ. आता शंकर भाऊंचा शोध घेत असताना आपण जर बघितलं तर शंकर भाऊंचा वाटेगाव, की ज्या वाटेगावाला शौर्याची, पराक्रमाची आणि कलेचीही एक प्रदीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. वीर फकीरा राणोजी मांग, वीर फकीरा राणोजी साठे हा याच साठे कुळातला आहे. अशा प्रकारची एक प्रदीर्घ परंपरा लाभलेले हे दोघंही भाऊ, दोघंही अत्यंत बहादर असे कलावंत. आणि मग आपण जर शोध घेऊ लागलो, मी शोध घेऊ लागलो आणि मग मला सापडलं की आमच्याच वयाचे असलेले आमचे भाऊ शरद गायकवाड यांनीही एक काम केलेलं आहे. आणि त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. त्यांचं हे पुस्तक नंतर आलं, परंतु त्यांनी शंकर भाऊंच्या 2 कादंबऱ्यावर काम केलं होतं. ते म्हणजे सावळा आणि घमांडी. सावळा ही सावळा कादंबरी, या कादंबरी सावळा आणि घमांडी या 2 कादंबऱ्यावर शरद गायकवाड यांनी 2000 साली, इसवी सन 2000 मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला एक एम.फिलचा प्रबंध सादर केला. आणि मग मला एक मोठा आधार मिळाला या निमित्तानं. त्याचबरोबर मी वाटेगावला गेलो. एकदा नाही 2दा वाटेगावला गेलो. वाटेगावातल्या लोकांशी भेटलो, बोललो. हा सगळा परिसर जे अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपण वाचलेला आहे, हा सगळा परिसर त्या वाटेगावामध्ये आपल्याला जिवंतपणे पाहायला मिळतो. ज्या फकीराची कहाणी जगाला सांगितली अण्णाभाऊंनी, त्या फकीराची समाधी वाटेगावात आहे. त्या फकीराच्या नातवाला मारुती साठे यांना आम्ही भेटलो. फकीराच्या माहिती, फकीराच्या गोष्टी ऐकल्या, अण्णाभाऊंच्या गोष्टी ऐकल्या, शंकर भाऊंच्या गोष्टी ऐकल्या. आणि संशोधनाला एक प्राप्त झालं बांधवांनो. याच काळामध्ये मच्छिंद्र सकटे यांचाही मला मोठा आधार लाभला. त्यांनीही काही आपल्या ग्रंथामध्ये, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे या ग्रंथामध्ये त्यांनी या ग्रंथामध्ये शंकर भाऊंचा उल्लेख केलेला आहे. हाही एक ग्रंथ मला महत्त्वाचा लाभला. आणि मग त्यानंतर काही व्यक्तींना मी भेटत गेलो. शंकर भाऊंचे नातू सचिन साठे हे आता आहेत, बीडमध्ये राहतात. त्यांची माझी भेट झाली. त्यांना मी उदगीरला घेऊन आलो. भाऊ साठे यांनीही मला बरीचशी माहिती दिली. त्यानंतर सचिनची आई गीताबाई यांचीही मी मुलाखत घेतली. सावित्रीबाई साठे, मधुकररावांची बायको, यांचीही मी मुलाखत घेतली. आणि अशा मुलाखती घेत घेत मी हा शोध सुरूच ठेवला. माझं या संशोधनाचा सर्वात उत्कट बिंदू कोणता असेल बांधवांनो, तर तो होता शंकर भाऊंची, अण्णा भाऊंची सखी धाकटी बहीण, रणरागिणी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील रणरागिणी असलेल्या आदरणीय जाईबाई साठे भगत यांची. 2012 मध्ये मी मुंबईला डॉक्टर मारुती गायकवाड माझे मित्र, त्यांच्यासोबत जाऊन जाईबाईंची भेट घेतली. चिरागनगरमध्येच अण्णाभाऊंच्या घराच्या बाजूलाच जाईबाईंचंही छोटंसं घर, अत्यंत बारीक बारीक अशा त्या बोळीमधून आम्ही गेलो. जाईबाई मला भेटल्या. एक संपूर्ण दिवस जाईबाईंच्या सहवासामध्ये मी घालवला. आणि जाईबाईंनी मला अनेक गाणी त्या काळामध्ये ऐकवली. बरंचसं वय होतं जाईबाईंचं, पण तरीही आपल्या भावावर, शंकर भाऊवर कोणीतरी संशोधन करतंय याचा आनंद त्यांच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होता. आणि त्या दिवसभर मला अण्णाभाऊ, शंकर भाऊ यांच्याबद्दल बोलत होत्या. तर अशा या माध्यमातून मुंबईच्या दादर मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये मी गेलो. या संशोधनाच्या काळामध्ये मला माझ्या अनेक मित्रांचं सहकार्य लाभलं. प्रामुख्याने त्यामध्ये डॉक्टर मारुती गायकवाड, डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी, डॉक्टर संजय कसाब, अनेक माझे मित्र या काळामध्ये मला धावून आले. सोबतीला माझं घर, कुटुंब सर्वांनी मला साथ दिली. आणि म्हणून बांधवांनो, हे संशोधन मी पूर्ण करू शकलो. विद्यापीठानं या ग्रंथाला PhD पदवी बहाल केली. आणि त्यानंतर 2 वर्षानंतर
म्हणजे 14ला माझा हा ग्रंथ हे संशोधन झालं पूर्ण, आणि मग 4 वर्षानंतर म्हणजे 18मध्ये हा ग्रंथ आपल्या समोर पुस्तक रूपानं मी सादर केला, शंकर भाऊ साठे व्यक्तित्व आणि कर्तृत्व. तर ही झाली शोधाची प्रक्रिया. शंकर भाऊ खरंच काय आहेत? महाराष्ट्रानं, मराठी जनतेनं खरंच समजून घेण्यासारखं असं हे व्यक्तिमत्व आहे की या दोघाही भावांचं एवढं ऋण आहे महाराष्ट्रावर, मराठी माणसावर, तर आपण ते कल्पनाही करू शकत नाही. अख्खं संपूर्ण जीवनच यांनी या महाराष्ट्राला अर्पण केलेलं आहे. राघोजी साठे हे शंकर भाऊंचे पणजोबा, सिद्धोजी साठे हे आजोबा, आणि भाऊराव साठे हे शंकर भाऊंचे वडील. अशी ही 3 पिढ्यांची माहिती जी मला मिळाली संशोधनातून, ती मी या ग्रंथामध्ये साकल्यानं मांडलेली आहे. त्याचबरोबर ज्या जात समूहामध्ये शंकर भाऊंचा जन्म झाला, त्या मांग जात समूहाचा एक धावता इतिहास या निमित्तानं मी शोधलेला आहे, तोही मांडलेला आहे. आपण तो मुळातून वाचावा अशीच मी आपल्याला विनंती करीन. त्याचबरोबर शंकर भाऊंच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, जगामध्ये काय परिस्थिती होती याचाही एक नम्र शोध मी घेतलेला आहे. 1925 हे शंकर भाऊंचं जन्मवर्ष. बघा, 1920ला अण्णाभाऊ जन्मले आणि 1925ला शंकर भाऊ जन्मले. या कुटुंबाचं आपण जर बघितलं तर सर्वात मोठ्या भागूबाई निर्वातले आहेत, त्यानंतर तुकाराम म्हणजेच अण्णाभाऊ, त्यानंतर शंकर नावाचा एक मुलगा झाला त्या या म्हणजे भाऊरावांना आणि वालुबाईंना, परंतु हा शंकर लहानपणीच निर्वातला. आणि त्यानंतर पुन्हा जो मुलगा झाला आपल्या परंपरेप्रमाणे, त्याही मुलाचं नाव शंकरच ठेवलं. आणि त्यानंतर मग सर्वात शेवटी शेंडेफळ म्हणून जाईबाईंचा जन्म झाला. तर अशी ही मुलं, आणि या सर्वांचा लाडका म्हणजे अण्णा या कुटुंबाचा सगळ्यातला मोठा. आणि मग अशा या कुटुंबामध्ये खरं म्हणजे या कुटुंबानं बरंचसं काही शेती कमावलेली होती. शंकर भाऊंचे पणजोबा सिद्धोजी साठे हे मुंबईला जायचे आणि मुंबईला राहून त्या काळात त्यांनी कंत्राटदारी काम केलं, अनेक बांधकामांचं त्यांनी काम केलं, त्यांनी कंत्राट घेतली होती. आणि 54 एकर जमीन त्यांनी टाकवे नावाच्या गावामध्ये घेतली होती. परंतु काय झालं, म्हणजे एवढं गर्भश्रीमंत असतानाही या कुटुंबावर देशोधडीला लागायची का वेळ. आणि या जात व्यवस्थेनं शंकर भाऊंना, अण्णाभाऊंनाही, अण्णाभाऊंच्या भाऊंना म्हणजे वडिलांनाही, भाऊरावांनाही देशोधडीला जावं लागलं. मग भाऊराव मुंबईला राहायचे. भाऊराव कसे होते? भाऊरावांचा मी शोध घेतला. भाऊराव म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, अत्यंत बहारदार असा हा माणूस. सांगायला बसला की किस्से सांगायचा, अनेक किस्से, आणि माणसांना सारखं हसवत ठेवायचा. म्हणजे भाऊरावांचे किस्से बरं का. वालुबाईचा कणखरपणा हा सगळा एक सांधा जुळला होता आणि त्यातूनच हे भावंड घडले होते. शंकर भाऊंचं मातृकुळ आपण जर बघितलं तर नामोबा मांग बरं का, हे त्या काळातले एक नामांकित तमासगीर होते. आणि मातृकुळातून म्हणजे शंकर भाऊंचे आजोबा तमासगीर होते त्या काळातले, मामा तमासगीर होते, वालुबाईंचे मामासुद्धा तमासगीर होते. आणि मग शंकर भाऊंच्या मावस भाऊ हे सुद्धा त्या काळातले गाजलेले नामांकित तमासगीर होते. अशा प्रकारे कलेचा वारसा आईकडून, तर शौर्याचा, पराक्रमाचा वारसा वडिलांकडून या शंकर भाऊंना लाभला होता. मग तरीसुद्धा आपण पाहिलं की या जाती व्यवस्थेमुळे, कारण या ज्या जातीमध्ये शंकर भाऊंचा जन्म झाला त्या जातीलाच इंग्रज सरकारनं बाय बर्थ क्रिमिनल कास्ट, जन्मजात गुन्हेगार जमात म्हणून शिक्का मारला होता. आणि त्यामुळं दिसला मांकी घाल जेलमध्ये. हे सगळं वर्णन मी याचा शोध घेतला आहे. आणि मग विठ्ठल उमप जे आहेत अण्णाभाऊंच्या समकालीन शाहीर होते, फार मोठे शाहीर होते, निर्वतले. त्यांनी फुबाई फू नावाचं आत्मकथन लिहिलंय. त्यामध्ये हे लिहिलंय की त्या काळामध्ये मांगांची आवाज धरपकड कशी व्हायची. की समजा म्हणजे तो काळ 1940-42, 1950च्या म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ जर आपण बघितलं तर त्या काळामध्ये काय की इंग्रजांनी डिटेन्शन सेंटर्स उभी केलेली होती
छळ छावण्या, बरं का. आणि अशा छळ छावण्यामध्ये हे अशा जे 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 लोक होते इंग्रजांना विरोध करणारे, इंग्रजांच्या विरोधात लढणारे, अशा जात समूहांना डांबून ठेवण्याचं काम इंग्रजांनी केलं होतं. अशाच एका छळ छावणीमध्ये, एका डिटेन्शन सेंटरमध्ये शंकर भाऊंना आणि अण्णा भाऊंना काही दिवस राहावं लागलं. 1931-32च्या काळामध्ये मोठा दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये. भाऊराव मुंबईवरून आले आणि आपल्या कुटुंबाला ते घेऊन निघाले मुंबईकडे. वाटेगाव ते सातारा पायी प्रवास केला, सातारा ते पुणे पुन्हा पायी प्रवास केला, आणि पुण्यापासून त्यांना एक कंत्राटदार भेटला आणि त्या कंत्राटदारानं त्यांना कल्याणला नेलं रेल्वेनं. आणि कल्याणमध्ये काय होतं पाहतात तर अंधारामध्ये काय होतं तर एका छावणीमध्ये, छळ छावणीमध्ये आपण आलोत. ही भाऊरावांच्या फार उशिरा लक्षात आलं. परंतु आता पर्याय नव्हता. छावणीला चोहोबाजूंनी तारेचं कुंपण होतं आणि त्या गेटवर पठाणांचा पहारा होता. अशा त्या अवस्थेमध्ये हे संपूर्ण कुटुंबच, जसं अलगद एखादा सिंह जाळ्यामध्ये अडकावा तसं हे संपूर्ण कुटुंब त्या इंग्रजांच्या डिटेन्शन सेंटरमध्ये, त्या छळ छावणीमध्ये अडकून पडलं. आणि मग त्या ठिकाणी अण्णाभाऊंना लवकर म्हणजे मुक्तता व्हावी, या आपलं बाहेर पडायचं आहे, त्या कंत्राटदाराचे पैसे फेडायचेत म्हणून अण्णाभाऊंनाही काम करावं लागलं. आणि या दोघा बापलेकांनी काम करूनही कंत्राटदाराचा पैसा मात्र फिटत नव्हता. आणि म्हणून एक युक्ती काढली भाऊरावांनी आणि त्या पठाणाला पटवलं, थोडंसं सांगितलं, बाबा रे बाल बच्चा वाला हूँ मैं, बहुत दूर से आया हूँ और मुझे जाना है मुंबई. तेव्हा त्या पठाणाचंही मन जरी पत्थर असलं तरी ते पाझरलं. आणि मग भाऊरावांनी एका रात्री आपली आणि आपल्या मुलांची, या कुटुंबाची सुटका करून घेतली. रातोरात हे कुटुंब कल्याणला पोहोचलं रेल्वेनं. आणि मग त्या तिथून रेल्वेनं मुंबईला भायखळा रेल्वे स्टेशनवरती उतरलं. आणि मग तिथून चांदबिबीच्या चाळीमध्ये हे कुटुंब गेलं. या ठिकाणी बांधवांनो शंकर भाऊंचं शिक्षण झालं. जाईबाईंनी मला सांगितलं की शंकर भाऊ त्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये जाऊ लागले, पण 15 दिवसच त्यांना शिकायला मिळालं. म्हणजे अण्णाभाऊंना 1.5 दिवसाचं शिक्षण मिळालं आणि शंकर भाऊंना 15 दिवस शिक्षण मिळालं. आणि नंतर काय झालं तर 32च्या दरम्यान मुंबईमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला. आता हा देश सोडून जाणं जवळजवळ निश्चित झालं होतं. आणि म्हणून इंग्रजांनी राजकारण सुरू केलं. आणि मग हिंदू मुस्लिम दंगे त्या काळात सुरू झाले. आणि त्या दंग्यामुळं चांदबिबीची चाळ या कुटुंबाला सोडावी लागली. आणि या कुटुंबाचं स्थलांतर पुढे आपल्या कॅम्पामध्ये झालं, माटुंग कॅम्पामध्ये झालं. आणि मग त्या ठिकाणी त्यांना जावं लागलं. मग त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की अण्णाभाऊंनी भायखळ्याच्या चांदबिबी चाळीतच कामाला सुरुवात केली होती. गठ्ठेवाल्यासोबत, कपडेवाल्यासोबत, कपडे विकणाऱ्यासोबत गठ्ठेवाला म्हणून ते फिरू लागले होते. मुंबई ते पाहत होते, अनुभवत होते. आणि शंकर त्या काळामध्ये ते सुद्धा मुंबईचं निरीक्षण करत होते. आणि असं या दोघा भावांचं प्रेम. पुढे आपल्याला माहीत आहे की अण्णाभाऊ मिलमध्ये कामाला लागले. कुटुंबाचं जरा बरं चाललं होतं, परंतु म्हणतात ना की काही अडचणी येत असतात. आणि अगदी तारुण्यामध्येच शंकर भाऊंचे वडील भाऊराव आजारी पडले. आणि मग त्यांना मुंबई सोडावी लागली. मुंबई सोडून हे कुटुंब वाटेगावला आलं. आणि 1938 साली बघा, जेव्हा शंकर भाऊंचं वय 13 वर्ष असेल, 13 वर्ष वय असतानाच शंकर भाऊचं त्यांचे वडील भाऊराव त्यांना सोडून गेले. एक मोठा आघात या कुटुंबाला झाला. आणि त्यानंतर आपण पुढे पाहूया की पुढच्याच वर्षी त्या काळातल्या रिवाजाप्रमाणे 1939 साली अण्णाभाऊंचं मोठा मुलगा म्हणून लग्न करावं लागलं. आणि मग अण्णाभाऊ शंकर भाऊ त्या काळात गावाकडेच राहायचे. आणि मग तो 42चा संग्राम या काळामध्ये अण्णाभाऊ क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासोबत भूमिगत झाले. आणि मग हा सगळा भाग शंकर भाऊ पाहत होते. त्या काळामध्ये सातारा जिल्हा हा बंडानं पेटलेला जिल्हा होता. सरकार त्या ठिकाणी स्थापन झालेलं होतं. आणि जे कोणी इंग्रजांना मदत करतात अशा लोकांना पकडायचं, त्यांच्या पायामध्ये पत्रा ठोकायचा, असं हे
पत्री सरकार, म्हणजे ते प्रति सरकार होतं आणि पत्री सरकारही होतं. तर हा सगळा भाग शंकर भाऊंची जडणघडण यामध्ये होत होती. आणि मग पुढे 1941ला हे कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं आणि भाऊराव सोडून गेले होत्या. शंकर भाऊ आणि अण्णाभाऊ हे दोघंही मुंबईत राहू लागले. याच दरम्यान अण्णाभाऊंचं काम वाढत चाललं होतं कामगार चळवळीमध्ये, आणि म्हणून शंकर भाऊंना त्यांनी एका ठिकाणी नोकरी शोधली. मुंबईच्या करीम भाय मिलमध्ये शंकर भाऊंना ती पहिली नोकरी मिळाली. या काळामध्ये हे दोघं भाऊ मौज मजा करायचे. मूकपट त्या काळामध्ये होते, मूकपट पाहायचे, त्याचबरोबर पार्टीच्या ऑफिसात जायचे. आणि या काळामध्ये शंकर भाऊ अण्णाभाऊ बरोबरच कम्युनिस्ट पार्टीचे पदसिद्ध पदाधिकारी बनले होते. त्याच्या अगोदर त्याचबरोबर ते दलित युवक संघामध्येही सक्रिय झाले होते आणि त्याचबरोबर ते कम्युनिस्ट पक्षामध्येही सक्रिय झाले होते. मग पार्टी ऑफिसात जाणं, त्या ठिकाणी सोव्हिएत देश नावाचं नियतकालिक यायचं, त्यांचं वाचन करायचं, गप्पा छप्पा व्हायच्या, चर्चा व्हायच्या. त्याच काळामध्ये दुसरं महायुद्ध पेटलं होतं. या सगळ्या गोष्टी हे दोघंही भाऊ पाहत होते, ऐकत होते. आणि मग पुढे 1942मध्ये शंकर भाऊंचा विवाह झाला बत्तीस शिराळा नावाच्या जनाबाई या मुलीशी. शंकर भाऊंच्या आयुष्याला थोडं थोडं स्थैर्य येत होतं. पुढे 1950ला त्यांना मुलगा झाला संजय नावाचा, आणि 10 जून 1956 रोजी शंकर भाऊंची अण्णाभाऊंची आई वालूबाई निर्वतल्या. वालूबाईंच्या निधनानंतर या कुटुंबाला मोठा धक्का बसला. दरम्यान मुंबई वाटेगाव असं जाणं येणं सुरू होतं आणि हा काळ जो होता हा अण्णाभाऊंच्या चढतीचा काळ होता. 1944ला अण्णाभाऊंनी टिटवाळा या शेतकरी कामगार पक्षाच्या जाहीर सभेमध्ये कलापथक स्थापन केलं होतं, लालबावटा कलापथक. या लालबावटा कलापथकाच्या सुरुवातीपासून त्यामध्ये शंकर भाऊंचा सहभाग होता. म्हणजे शंकर भाऊ हेही शाहीर होते, आपल्या भावाप्रमाणेच ते शाहिरी गायचे, परंतु भाऊ पुढे आहे मग शंकर भाऊ मागे झील म्हणायचे. एक उत्कृष्ट झिलकरी म्हणून शंकर भाऊ होते. शंकर भाऊ जसे झिलकरी होते, उत्कृष्ट वादकही होते. सर्व प्रकारची वाद्य त्यांना उत्तम प्रकारे वाजवता यायची. आणि म्हणून मग या कलापथकाबरोबर महाराष्ट्रभर त्यांनी दौरे केले आणि या दौऱ्यामध्ये शंकर भाऊ अण्णाभाऊंच्या सोबत सावलीसारखं राहायचे. कधी कधी एकाच पार्टीच्या 2 पार्ट्या कराव्या लागायच्या. मग एक पार्टी अमर शेख चालवायचे आणि एक पार्टी अण्णाभाऊ चालवायचे. तर या अण्णाभाऊंच्या सोबत शंकर भाऊ हे हमखासपणे राहायचे. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी या काळामध्ये दौरे केले. याच काळामध्ये शंकर भाऊंचा इप्टा या संस्थेशीही संबंध आला आणि मग बलराज सहानी, ए.के. हंगल, पृथ्वीराज कपूर, कैफी आझमी यासारखे बडे बडे कलावंत मंडळी त्यांच्याशी संपर्कात आले. हे जाईबाईंनी मला सांगितलं की ही सगळी कलावंत मंडळी कधी कधी घरी यायचे आणि अण्णा त्यांना जोरात लाल सलाम म्हणायचे. म्हणजे हा त्यांचा त्या चळवळीतला नारा होता. हे सर्व शंकर भाऊ पाहत होते. परंतु शंकर भाऊंनी लिहायला कधी सुरुवात केली तर अण्णाभाऊ गेल्यानंतर 1980ला त्यांचं पहिलं पुस्तक आलं, माझा भाऊ अण्णाभाऊ. आणि मग शंकर भाऊंनी मागे वळून पाहिलं नाही. परंतु शंकर भाऊंच्या चरित्राचा एक मला महत्त्वाचा विशेष बांधवांनो आपल्यासमोर मला नोंदवायचा आहे. तो म्हणजे भाऊ असावा तर शंकर भाऊंसारखा, की भावाच्या शब्दावर कसं आपलं सर्वस्व बलिदान करावं हे शंकर भाऊंकडून आपण शिकावं. शंकर भाऊंना करीम मिलमध्ये नोकरी होती, परंतु अण्णाभाऊची चढती होती. अण्णाभाऊ प्रचंड लिहित होते, शाहिरी करत होते. आणि मग त्या काळामध्ये घरी आईची हेळसांड होत होती. म्हणून अण्णाभाऊंनी सांगितलं, शंकरा तू घरी जा, गावाकडे राहा, मी तुला कार्यक्रमाला बोलवत जाईल, पत्र टाकलं की तू येत जा, मी तुला पैसे पाठवत जाईल. भावाच्या शब्दाखातर शंकर भाऊंनी मुंबईतली करीम भाई मिलमधली नोकरी सोडली. शंकर भाऊ गावी गेले. त्यानंतर पुढे हा जो काळ आहे आपण पाहूया की अण्णाभाऊंचा तुफान लोकप्रियतेचा काळ आहे. त्यांच्या लोकनाट्याला अक्षरशः
40,000 लोक यायचे. शंकरभाऊ लिहितात की इतक्या मोठ्या त्या सभा व्हायच्या, इतकी मोठी ही म्हणजे माझी मुंबई किंवा अकलेची गोष्ट अशी वगनाट्य जेव्हा अण्णाभाऊ सादर करायचे तेव्हा तुफान गर्दी त्या वगनाट्यांना लाभायची. आणि मग वीर वामनराव जोशी असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, अशा अनेकांनी त्यांचा गौरव केल्याचा उल्लेखही त्यांनी त्यामध्ये केलेला आहे. तर संपूर्ण जीवनच त्यांनी आपल्या भावाला, आपल्या या भावाच्या शब्दावर त्यांनी अर्पण करून टाकलं. स्वतःचं काही सांगायचं नाही, पुढे यायचं नाही, आपला भाऊ पुढे आहे हीच आपलं सर्वस्व आहे. आणि अशा प्रकारे भाऊ गेल्यानंतर मात्र जो पेन अण्णाभाऊंनी जाणीवपूर्वक शंकरभाऊंना दिला होता त्या पेननं लिहायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग 1984 शंकरभाऊंचं दुसरं पुस्तक आलं, ते म्हणजे एकच काडतूस. याचं मूलपृष्ठ, याचं कव्हर माझ्याकडे नाही आहे, परंतु एक अत्यंत सुंदर असं फार मोठी कादंबरी, एक भव्य दिव्य अशी कादंबरी शंकरभाऊंनी लिहिली. 197 पानांची ही मोठी कादंबरी, एकच काडतूस. आणि या कादंबरीमध्ये शंकरभाऊंनी त्या काळातला सातारा जिल्हा, त्या सातारा जिल्ह्यातली माणसं, त्यांचा करारी बाणा हा या कादंबरीमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर 1985 शंकरभाऊंची सूड नावाची कादंबरी प्रकाशित झालेली आहे बघा. त्यानंतर 1985 घमांडी ही कादंबरी आली. तर हा घमांडी कोण आहे? याचं नाव घमांडी नाही आहे, परंतु त्याला घमेंड आहे, घमेंडखोर घमांडी आहे बरं का. परंतु ही घमेंड खोटी आहे का? नाही, ही खरी घमेंड आहे. परंतु गावाला त्याची घमेंड सहन होत नाही, मान्य होत नाही, कारण हा अतिशूद्र. आणि म्हणून तो त्या दुष्ट प्रवृत्तींशी लढत राहतो. असा हा घमांडी एक बहादर नायक शंकरभाऊंनी आपल्यापुढे या कादंबरीत उभा केलेला आहे. त्यानंतर मळीच्या जमिनीची, म्हणजे महाराजांना भेटलेली जमीन त्या काळामध्ये, परंतु त्या जमिनीवर गावातल्या एका दुष्ट सावकाराचा पाटलाचा कसा डोळा असतो. आणि मग ती कथा त्यांनी सांगितलेली आहे काळा ओढा या कादंबरीमध्ये. ही कादंबरी 1986 साली आली. 1987 सगुणा नावाची कादंबरी शंकरभाऊंनी लिहिली. म्हणजे स्त्रियांचं दुःख जसं शंकरभाऊंनी लिहिलेलं आहे. त्यानंतर 1989 हंबीरा, 1989 जग कादंबरी. या कादंबरीमध्ये देवाधर्माच्या नावाखाली कसं शोषण केलं गेलं या व्यवस्थेकडून याचं अत्यंत बहारदार सत्य असं दर्शन शंकरभाऊंनी घडवलेलं आहे. जग, डोक्यावर जग घ्यायचं आणि मिरवायचं, परंतु ही भीक मागत फिरायचं. अशा प्रकारे एक देवाची माणसं म्हणून घ्यायची, परंतु नवरी देवाची आणि बायको मात्र अख्ख्या गावाची. अशा प्रकारेचं शोषण त्या काळामध्ये स्त्रियांचं कसं होतं हे जग या कादंबरीमधून शंकरभाऊंनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की लखू हा नायक शंकरभाऊंनी उभा केला, जो वास्तव नायक होता, जो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो आला होता. असा हा बहादर नायक लखू, त्याचं वर्णन शंकरभाऊंनी केलं बरं का. त्यानंतर बाजी, सुगंधा या कादंबऱ्यामधून शंकरभाऊंनी तो परिसर उभा केला. आणि माझ्या माहितीप्रमाणे शंकरभाऊंचं मास्टरपीस कादंबरी कोणती असेल तर ती मला असं वाटतं सावळा. एका वंचित जात समूहाचा हा नायक सावळा. बघा, आपल्याला फकीरा माहीत असेल, परंतु फकीरामध्ये एक पात्र असतं सावळा नानाचं. फकीरा या चित्रपटामध्ये सुद्धा सावळाची भूमिका अण्णाभाऊंनी केलेली. मला आता आठवलं 1961 साली कुमार चंद्रशेखर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. त्या काळातला आघाडीचा मराठी नायक सूर्यकांत मांढरे यांनी फकीराची भूमिका साकारली आणि त्या चित्रपटामध्ये अण्णाभाऊंनी सावळाची भूमिका साकारली. पण आज दुर्दैव असं आहे की आज अण्णाभाऊंचा फकीरा आपल्या समोर उपस्थित नाही आहे. जो अण्णाभाऊंचा मेगा प्रोजेक्ट होता, अण्णाभाऊंनी आपलं संपूर्ण आयुष्यच त्या फकीरासाठी लावलं, तो फकीरा चित्रपट आज कुठं आहे? गायब आहे. त्याच्या आधीचे चित्रपट आपल्याला मिळतात, परंतु फकीराची आज वानवा आहे. आपल्याला फकीरा कुठंच पाहायला मिळत नाही. खूप शोधलं मी आपल्या सर्वांनाही आवाहन करेन की आपण सुद्धा फकीरा हा चित्रपट शोधायचा प्रयत्न करा.
फकीरा या चित्रपटाचं सहदिग्दर्शन शंकर भाऊंनी केलेलं आहे. या चित्रपटाला अनेक मान्यवरांनी मदत केलेली आहे. बलराज सहानी असतील, कैफी आझमी असतील, या सर्वांनी त्याला मदत केलेली आहे. कुमार चंद्रशेखरने त्याचं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि असा हा फकीरा चित्रपट ज्यामध्ये शंकर भाऊंनी सहदिग्दर्शकाची भूमिका केलेली आहे, बजावलेली आहे बरं का. असा हा फकीरा आपल्याकडे आज उपलब्ध नाही आहे. तर सावळा या कादंबरीतून फकीराचा जो पुढचा भाग आहे तो आपल्याला शंकर भाऊ सांगतात आणि एक बहादर नायक आपल्यापुढे उभा करतात. बांधवांनो, शंकर भाऊंचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व जर आपण बघितलं तर ते एक महाराष्ट्राला ललांभूत ठरावं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि शंकर भाऊंचं संपूर्ण जीवनच एक क्रांतिकारी असं हे जीवन आहे बरं का. शंकर भाऊवर कितीही बोललं तरी कमी आहे. मी अधिक आपला वेळ घेणार नाही, परंतु मी एक नम्र आवाहन करेन या माध्यमातून की आपण शंकर भाऊंची ही सगळी पुस्तकं वाचा. 12 कादंबऱ्या आणि एक आत्मचरित्र उपलब्ध आहे. शंकर भाऊंच्या काही कथा सुद्धा उपलब्ध आहेत. कुऱ्हाडीचा घाव नावाची त्यांची कथा एका दिवाळी अंकामध्ये आलेली आहे. मला शोधामध्ये ती सापडली आहे. माझ्या शोधयात्रेमध्ये मला शंकर भाऊंच्या काही हस्तलिखित पानं सापडली, परंतु या कादंबऱ्या अपूर्ण आहेत. त्यांची पानं आता गायब झालेली आहेत, त्यामुळे ते काही आपण प्रकाशित करता येणार नाहीत. त्याचबरोबर शंकर भाऊंच्या काही लावण्या मला सापडलेल्या आहेत बरं का या काळामध्ये, या शोधयात्रेमध्ये. आणि म्हणून आपण असा शोध घेतला पाहिजे. ज्या ज्या गावामध्ये शंकर भाऊ आले, शंकर भाऊ उदगीरलाही आले होते, शंकर भाऊ महाराष्ट्रभर फिरलेले आहेत, त्यांचा शोध घेणं, अजूनही एक चांगलं चरित्र शंकर भाऊंचं निर्माण करणं हे आपल्या समोरचं एक आव्हान आहे. शरद गायकवाड यांनी अण्णाभाऊंचा भाऊ शंकर भाऊ हे चरित्र लिहिलेलं आहे आणि त्यातूनही चरित्र मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु अजूनही खऱ्या अर्थानं या दोघाही भावांचं चरित्र आपल्याला पुढे आणणं आपल्यासमोर एक आव्हान आहे. फकीराचं जीवनचरित्र आपल्यापुढे आपण निर्माण करणं तेही एक आव्हान आहे. आणि त्यामुळं माझा जो शोध ग्रंथ होता शंकर भाऊ साठे व्यक्तित्व आणि कर्तृत्व, हा ग्रंथ आपण वाचावा असंच मी आपणास नम्र आवाहन करेन. आणि शंकर भाऊंचे विचार जे होते, जे बंडखोर विचार, जे विज्ञानवादी विचार, त्यांनी अंधश्रद्धा नाकारल्या, त्यांनी समाजामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला आपल्या लेखणीच्या माध्यमातून, शाहिरीतून. अशा या लेखक कलावंताला आपण महाराष्ट्राच्या रसिकांपुढे नेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावा. हा ग्रंथ आपण विकत घेऊन वाचावा असं मी नम्र आवाहन या प्रसंगी करेन. हा ग्रंथ आमच्या पुण्याचे प्रकाशक दीपक चांदणे यांच्याकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर बुकगंगा www.bookganga.com यावर ऑनलाईनही तो उपलब्ध आहे. आपण ग्रंथ वाचण्याची, ग्रंथ भेट देण्याची आपण एक चळवळ सुरू करूयात. महाराष्ट्रामध्ये अनेक लेखक आहेत. या लेखकांना आपण या निमित्तानं वाचूयात, त्यांना संधी देऊयात, त्यांचं समजून घेऊयात. एवढंच या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी नम्र निवेदन करतो. आणि मला जी संधी दिली सचिन भाऊ बगाडे, सोपानजी खुडे, सुरेश पाटोळे, किशोर जाधव, मुक्ता साळवे, साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी, आणि मला या ठिकाणी आपण ऐकून घेतलं, मला सहकार्य करणारे माझे साथी, माझे बंधू मित्र डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी, मला पाहणारे आपण सर्व या ठिकाणी माझे बंधू मार्गदर्शक, सर्वांचं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. माझे गुरु त्यांनाही मी वंदन करतो या ठिकाणी. आणि या ठिकाणी मी आपलं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.